अर्जुन आता खूप काही समजला होता, पण अजूनही एक गोष्ट त्याला त्रास देत होती. भावना, राग, भीती, आसक्ती. तो कृष्णाकडे पाहत म्हणाला, अर्जुन आता खूप काही समजला होता, पण अजूनही एक गोष्ट त्याला त्रास देत होती. भावना, राग, भीती, आसक्ती. तो कृष्णाकडे पाहत म्हणाला, मनावर नियंत्रण मिळवणं ठीक आहे, पण या भावनांचं काय? कृष्ण शांतपणे हसला, कारण हीच खरी परीक्षा होती. तो म्हणाला, जेव्हा माणूस एखाद्या गोष्टीवर जास्त विचार करतो, तेव्हा त्याला तिची आसक्ती निर्माण होते. आसक्तीतून इच्छा निर्माण होते आणि इच्छेतून राग. अर्जुन लक्ष देऊन ऐकत होता. कृष्ण पुढे म्हणाला, रागातून निर्माण होतो गोंधळ, गोंधळातून स्मृतिभ्रंश आणि स्मृतिभ्रंशातून बुद्धी नष्ट होते. आणि जेव्हा बुद्धी नष्ट होते तेव्हा माणूस स्वतःलाच हरवतो. क्षणभर शांतता पसरली, कारण हे फक्त शब्द नव्हते, हे वास्तव होतं. आपण सगळेच कधी ना कधी हे अनुभवतो. एखादी गोष्ट हवी असते, ती मिळाली नाही, आणि मग राग येतो, फोकस जातो, आपण चुकीचे निर्णय घेतो. कृष्ण पुढे म्हणाला, पण जो माणूस या सगळ्यांपासून मुक्त आहे, जो आसक्ती, राग आणि भीतीपासून दूर आहे, तोच खऱ्या अर्थाने शांत आहे. अर्जुन आता समजत होता की समस्या भावना नाहीत, समस्या आहे त्यांच्यावर नियंत्रण नसणं. कारण भावना येणं नैसर्गिक आहे, पण त्यात वाहून जाणं ही कमजोरी आहे. कृष्णाचा आवाज शांत होता. जो माणूस स्वतःवर नियंत्रण ठेवतो, तो बाहेरच्या परिस्थितींनी कधीच हालत नाही. तो स्थिर राहतो, काहीही झालं तरी. आपणही रोज या लढाईत असतो. कोणी काही बोललं आणि आपल्याला राग आला, काही मिळालं नाही आणि आपण निराश झालो. पण कदाचित आपण थांबून विचार करायला हवा, मी माझ्या भावनांचा मालक आहे की त्या माझा? अर्जुन आता शांत होता, पण यावेळी ती शांतता कमकुवतपणाची नव्हती, ती होती नियंत्रणाची. आणि कदाचित हीच खरी ताकद आहे.